जराही जास्तीचा वेळ न लागणारी ही झटपट अशी कोळंबी बिर्याणी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मिक्सरच्या भांड्याला हात न लावता कोळंबी बिर्याणी तुम्ही कशी करू शकता, फ्रॉन्स बिर्याणी तुम्ही कशी करू शकता, ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कृती अतिशय सोपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब आणि लाईकसुद्धा करून घ्या. त्याचबरोबर सोबतचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येत राहील. पहा, आता आपल्याला ही फ्रॉन्स बिर्याणी करण्यासाठी सगळ्यात आधी छान असे फ्रॉन्स घ्यायचे. आता इथे मी जरा मोठ्या आकाराची अशी कोळंबी घेतलेली आहे, पण जर तुम्हाला हवं असल्यास किंवा आवडत असल्यास तुम्ही लहानसुद्धा घेऊ शकता. खरं तर जी लहान कोळंबी येते ना, तिला मोठ्या कोळंबीपेक्षासुद्धा जास्त चव असते असं मला वाटतं. तर पहा, आपल्याला कोळंबी आणायची आहे. त्यानंतरनं ही कोळंबी मी पहिली एका पाण्याने धुवून घेतली, त्यानंतरनं ती साफ करायला घेतलेली आहे, म्हणजे त्याचा जो जरा उग्र वास आहे ना तो कमी होतो. आता पहा, व्हिडिओत दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला कोळंबीची वरचं जे कवच आहे ना ते काढून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर हे कोळंबीच्या आतमध्ये ना घाण असते थोडी, तीसुद्धा आपल्याला सहज अशी डोळ्यांनी दिसते वरतून. तर ते फक्त आपण तो धागा खेचला ना की ते संपूर्ण निघून येतं. त्या पद्धतीने आपल्याला ही कोळंबी साफ करून घ्यायची आहे. जर तुम्हाला वरच्या साईडने असा तो धागा दिसत नसेल असं काळं, तर मग तुम्ही थोडासा वरतून सुरीने कट देऊ शकता आणि तिथूनसुद्धा कोळंबीची ती घाण काढून घेऊ शकता. पण ती घाण आवर्जून काढायची आहे, नाहीतर मग कोळंबी खाताना थोडी कडसर लागू शकते. तर पहा, अगदी या पद्धतीने मी संपूर्ण कोळंबी आधी साफ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पहा, इथे मी संपूर्ण कोळंबी साफ करून घेतलेली आहे. ही बरोबर अर्धा किलो कोळंबी आहे. तर आपण पाव किलो तांदळाचा भात करणार आहे, बिर्याणी करणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली, कारण ही सोलल्यानंतरनं अशी ही पाव किलोच्या आसपासच भरते. तर पहा, आता ही कोळंबी आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी सगळ्यात आधी असं कोळंबीमध्ये पाणी घालून घेतलं आणि अगदी हलक्या हाताने ही कोळंबी मी धुवून घेणार आहे. कोळंबी धुताना हवं असल्यास थोडंसं मीठ घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. इथे पहा, मी दुसऱ्या भांड्यातसुद्धा पाणी घेतले. आता ही कोळंबी निथळून यामध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीने फक्त 2 पाण्याने कोळंबी धुवायची आहे, खूप जास्त पाण्याने धुवू नका. 2 पाण्याने धुतली तरी पुरेशी आहे. तर मी अगदी या पद्धतीने पहा 2 पाण्याने धुवून घेणार आहे. आणि ह्या दुसऱ्या पाण्याने धुताना ना आपल्याला ह्याचं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. ते कसं ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला, कारण आपण याला मसाले लावून घेणार आहे आणि कोळंबीमध्ये ना ऑलरेडी भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून असं दाबून हातावरती आपल्याला हे कोळंबीमधलं पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस ही कोळंबी मॅरिनेट करू त्यावेळेस त्याला खूप असं पाणी सुटणार नाही. तर पहा, अगदी या पद्धतीने संपूर्ण कोळंबी मी छान अशी घट्ट निथळून घेतलेली आहे. तर इथे आपली संपूर्ण कोळंबी या पद्धतीने छान व्यवस्थित पाण्यातनं धुवून आणि घट्ट अशी निथळून काढून झालेली आहे. आता मी याला लगेचच मसाले लावून घेणार आहे. अगदी बेसिक मसाले आपण वापरणार आहोत, फार काही जास्तीचे मसाले लागणार नाही आहेत. हेच बेसिक मसाले घालून आपण ही कोळंबी छान अशी तयार करूया. सगळ्यात आधी पहा, मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यानंतरनं आपल्याला हळद घालायची आहे. सोबतच बेडगी मिरची पावडर घालणार आहे. मी इथे जवळपास 2 चमचे इतपत बेडगी मिरची पावडरचा मी वापर करते आहे. मी इथे लाल तिखट नाही घालत आहे, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखट वापरू शकता. मुलंसुद्धा खाणार आहेत आणि बाकी जे गरम मसाले आहेत ते आपण घालतो आहे, त्यामुळे मी इथे लाल तिखट वापरणार नाही आहे. पहा, इथे 3-4 चमचे ना आपल्याला आता मी सुहानाचा इथे मसाला वापरलेला आहे बिर्याणीचा. तुम्हाला ज्या कोणत्या कंपनीचा आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता. मी इथे जवळपास 3 चमचे सुहानाचा बिर्याणी मसाला वापरला. त्यानंतरनं इथे माझ्याकडे मटन ग्रेव्ही मिक्स मसाला आहे, तो मी घालून घेते यामध्ये. आपल्याला इथे जवळपास 5-6 चमचे हा मटन ग्रेव्ही मिक्स मसाला घालायचा आहे. आता हा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपला साधा कांदा लसूण मसाला 2-3 चमचे आणि त्याचबरोबर मटन मसाला 1 ते 2 चमचे इतपत घातलात ना तरी चालेल. पण शक्यतो हा ग्रेव्ही मसाला असेल तर आवर्जून घाला, त्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते. अद्रक लसूण पेस्ट घातली आहे मी 1 चमचाभर आणि अर्धी वाटी इथे मी दही घेतलेले आहे. पहा, वाटी खूप मोठी नाही आहे, तर एवढं मी दही इथं घेतलेलं आहे आणि एवढं दही पुरेसे आहे. आता आपण दही घातल्यानंतरनं हे संपूर्ण बॅटर छान असं मिक्स करून घेऊया. अगदी एकसारखं अशा पद्धतीने हे आपल्याला चमच्याच्या मदतीनेच मिक्स करून घ्यायचे आणि हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे. आता पहा, हे दह्यामध्ये अशा पद्धतीने मसाले घालून छान मिक्स करून ठेवलं ना की कोळंबी छान अशी चवदार होते आणि ज्यावेळेस आपण ग्रेव्हीमध्ये हे शिजायला टाकतो ना त्यावेळेससुद्धा कोळंबीची चव छान येते. तर पहा, इथे मी असं छान हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवूया
आणि एक 5-10 मिनटासाठी असंच ठेवून देऊया. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी ठेवलं तरी चालेल. आता कोळंबी आपली मॅरिनेट होती आहे तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेऊ. पहा मी इथे 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. बिर्याणी तांदूळ आहे हा. तुम्ही घरचा साधा तांदूळ घेतलात ना तरी चालेल. 1 ग्लास तांदूळ म्हणजेच पाव किलो इथे तांदूळ आपण घेतलेला आहे. आता हे तांदूळ आपल्याला पहिली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. शक्यतो काय करा, बिर्याणीसाठी तांदूळ घेताना ना असे तांदूळ धुतले की 5 मिनटं पाण्यामध्ये ठेवा. त्यानंतर 10-1 मिनटं पाण्यातनं निथळून साईडला ठेवून द्या आणि मग पुढची कृती करायला घ्या. इथे पहा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता माझ्याकडे वेळ नव्हता म्हणून मी पाणी घालून ठेवलं नाही आहे त्यामध्ये. आपण डायरेक्टच कृती इथे करायला घेतलेली आहे. आता इथे एका पातेल्यामध्ये मी आधी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं. आपला 1 ग्लास तांदूळ आहे तर त्यासाठी 1.5 ग्लास पाणी पुरेसं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊन देऊया. पहा पाण्याला अशी जरा उकळी यायला लागली की गॅस मोठा करायचा आहे आणि मस्त अशी उकळी काढून घ्यायची. त्यानंतरनं यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचे. तेल घातल्यामुळे काय होतं, आपला जो तांदूळ आहे ना तो छान असा मोकळा होतो, अजिबात चिकट चिवट होत नाही. मी इथे काही खडे मसाले घालून घेते. सगळ्यात आधी चक्री फूल, दालचिनी आणि लवंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. आता पाणी छान असं उकळलं गेलेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा आत्ताच आपण घालून घेऊया. आपल्या भाताला कितपत मीठ लागणार आहे त्यानुसारच यामध्ये मीठ आपल्याला ॲड करायचे. आता पहा हे जे भिजवून ठेवलेले तांदूळ होते ना धुवून घेतलेले, ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि संपूर्ण तांदूळ छान असे एकसारखे करून घेऊया. आपल्याला गॅस आता थोडा मोठा करायचा आहे. मोठ्या गॅसवरती झाकण ठेवायचं आहे, लईत लई 1 मिनटं फक्त. त्यानंतर याला लगेचच उकळी यायला लागेल. मग गॅस आपल्याला अगदी बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती हे पूर्ण तांदूळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे. तर पहा आपला भात होतोय तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. असं पसरट भांडं घ्यायचे. पहा यामध्ये मी डायरेक्टच बिर्याणीला थर देणार आहे, त्यामुळे मी असं पसरट भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचे. बिर्याणीसाठी थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं म्हणजे बिर्याणी खायला चवदार होते. इथे मी जवळपास 3-3.5 पळ्या इतपत तेल घालून घेतलं. आता यामध्ये मीडियम साईजचे 3 असे कांदे मी उभे पातळ कट करून घेतलेले ते घालून घेऊया. पहा कांदा आपल्याला ना मीडियम फ्लेमवरती छान असा परतवून घ्यायचा आहे. आता तुम्ही हवं असल्यास कांदा तळून घेतलात ना तरी चालेल. आजच्या झटपट बिर्याणीसाठी मी कांदा तळणार नाही आहे, असं डायरेक्टच आपण परतवून घेऊया. पहा हलकासा कांदा मऊ व्हायला लागलेला आहे. गॅस मी मीडियमच ठेवला आहे. मीडियम फ्लेमवरच आपण हा संपूर्ण कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे. ह्याचा रंग बदलेपर्यंत छान असा हा मी परतवून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करूया. तर पहा मी इथे कोथिंबीर आणि टोमॅटो घालून घेतला. आपण अद्रक लसूण पेस्ट आधीच टाकलेली आहे कोळंबीमध्ये, त्यामुळे आत्ता मी इथे अद्रक लसूण पेस्ट वापरलेली नाही आहे. तर पहा आपल्याला टोमॅटो छान असा मऊसूत शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे थोडंसं आता मीठ घालून घेणार आहे. अगदी कांदा आणि टोमॅटो पुरतंच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, अगदी या पद्धतीने. गॅसची फ्लेम मीडियमच आहे. मी हे सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं मी यावरती आता झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवलं की लगेचच 1-2 मिनटामध्ये याला छान अशी वाफ बसते आणि टोमॅटो लवकर मऊ व्हायला मदत होते. आपल्याला टोमॅटो मस्त असा मऊ करून घ्यायचा आहे. त्यानंतरच पुढची कृती करायला घेऊया. इथे जवळपास 1-1.5 मिनटं मी असंच झाकण ठेवलं होतं मीडियम फ्लेमवरती आणि आता हे पहा टोमॅटो आपला जरा व्यवस्थित असा मऊ झालेला आहे. कांदा टोमॅटो छान असा परतला गेला ना की मग ग्रेव्हीसुद्धा आपली छान होते. आपण मिक्सरचं भांडं वापरलेलं नाही आहे, त्यामुळे आपण कांदा टोमॅटो अजिबात वाटून घेतलेला नाही आहे. असा चिरून घेतलात ना तरी बिर्याणी अप्रतिम होते. आता मी पुन्हा यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातली, सोबतच थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घेऊया. पहा बेडगी मिरची पावडरमुळे ना आपल्या बिर्याणीला मस्त असा रंग येणार आहे आणि चमचा लहान आहे, त्या लहान चमच्याने मी आत्तापर्यंत 3 चमचे बेडगी मिरची पावडरचा वापर केला आहे. आधी कोळंबीमध्ये आपण 2 चमचे घातले होते आणि त्यानंतर इथे 1 चमचा. आता हे जे बॅटर आहे, हे संपूर्ण बॅटर, हे जे कोळंबी आपण मॅरिनेट करून ठेवलेली ना ती यामध्ये आपण घालून घेऊया. दह्यामुळे याला स्वतःचं पाणी सुटणार आहे, त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. पाणी न घालताच हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर पहा सगळ्यात आधी मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे. आता आपण आधी मीठ घातलेलं आहे. ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटो शिजवत होतो तेव्हासुद्धा मीठ घातलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण कोळंबी मॅरिनेट केलेली आहे तेव्हासुद्धा मीठ घातले. परत आपण भातामध्ये सुद्धा त्याचं सेपरेट मीठ घातलेलं आहे. त्यामुळे अंदाज घेऊन चवीनुसारच जर आत्ता तुम्हाला मीठ कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता इथे मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं मध्यभागी अशा पद्धतीने थोडीशी जागा करायची आपल्याला, कारण आपण याला मस्त असा स्मोकी फ्लेवर देणार आहे. बिर्याणीला आपण 2दा स्मोकी फ्लेवर देणार आहे. तो कसा ते पुढे तुम्हाला समजेलच.
तर सगळ्यात आधी मी इथे थोडंसं असं तूप घालून घेते आहे पहा साईडनी. तुपामुळे बिर्याणीला मस्त चव येते, त्यामुळे थोडंसं तूप आवर्जून घाला. मी इथे जवळपास 1 चमचाभर तूप असं घालून घेतलं. आता इथे मी कोळसा छान असा पेटवून घेतलेला आहे पहा. अशा पद्धतीने आपल्याला कोळसा पेटवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावरती थोडंसं तूप घालायचं आहे. पण तूप घालण्यापूर्वी आहे ना, यावरती तुम्ही जे काही झाकण ठेवणार असाल ना, ते असं हातामध्ये घ्यायचं आधी आणि मग यावर तूप घालून लगेचच आपल्याला झाकण ठेवायचे. जर तुमच्याकडे कोळसा नसेल तरीसुद्धा तुम्ही असा स्मोकी फ्लेवर देऊ शकता. गॅसवरती दालचिनी अशा पद्धतीने गरम करायची आणि त्यानंतरनं सेम याच पद्धतीने त्याला स्मोक द्यायचा. दालचिनीने दिलेल्या स्मोकी फ्लेवरचा सुद्धा खूप छान असा अरोमा येतो. तर पहा, मी इथे जवळपास एक 10 ते 15 मिनटासाठी असंच झाकून ठेवलं होतं. गॅस अगदी बारीक ठेवलेला, एकदम बारीक गॅसवरती मी याला होऊन दिलेलं आहे. झाकण अजिबात काढलं नव्हतं आधीमध्ये. आता आपण झाकण काढले आणि पहा मस्त असं वरतून ह्याला तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित अशी ही कोळंबी शिजलीसुद्धा गेलेली आहे. याचा मसाला अगदी परफेक्ट झाला आहे. पाव किलो तांदळासाठी एवढा मसाला पुरेसा आहे. तर पहा, अप्रतिम अशी ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. खूप चमचमीत होते. आता तुम्हाला जर बिर्याणी करायची नसेल ना, तर या पद्धतीने तुम्ही कोळंबीची भाजीसुद्धा करू शकता. नक्कीच करून पहा. अशा पद्धतीने केलेली भाजीसुद्धा खायला खूप जास्त कमाल लागते. तर पहा, आपली ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण यावरती जो शिजवून घेतलेला तांदूळ होता ना, तो घालून घेऊया. इथे आपला भात तयार झालेला आहे. मी यावरती हा घालून घेते. अगदी व्यवस्थित असा शिजला गेला आहे आणि छान मोकळासुद्धा झालेला आहे. तर आता हा संपूर्ण भात मी यावरती घालून घेतला आणि आता एकसारखा आपण हा पसरवून घेऊया. पहा, आता तांदूळसुद्धा गरम आहेत, खाली ग्रेव्हीसुद्धा गरम आहे, त्यामुळे याला दम बसायला जास्त वेळ लागणार नाही आहे. आता आपण काय करूया, पुन्हा तांदळाच्या मध्यभागी थोडासा खड्डा करून घेऊया आणि सेम त्याच पद्धतीने परत एकदा स्मोकी फ्लेवर देऊया. आता यावरती मी कोणत्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही आहे. शक्यतो बिर्याणीमध्ये लाल किंवा हिरवा, पिवळा असा रंग वापरला जातो तांदळाचा रंग थोडा बदलण्यासाठी. पण मी यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग घातलेला नाही आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर पहा, आता मी इथे स्मोकी फ्लेवर दिलेला आहे आणि लगेचच झाकण ठेवून एक 5 मिनटासाठी फक्त अगदी बारीक गॅसवरती ठेवलं होतं आणि त्यानंतरनं गॅस बंद केलेला. पाहू शकता आपली मस्त अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे. खायला खरंच अप्रतिम लागते. नक्कीच एकदा या पद्धतीने करून पहा. मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना या पद्धतीची बिर्याणी आवडणार आहे. जेव्हा कधी कराल ना, तेव्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर पहा, मी एका प्लेटमध्ये तुम्हाला इथे ही बिर्याणी काढून दाखवते. चवीला एकदम छान लागते. तुम्ही जेव्हा कराल ना, तेव्हा खरंच तुमचाही असा विश्वास बसणार नाही की एवढी छान बिर्याणी तुम्हीसुद्धा करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. नक्कीच एकदा करून पहा. केल्यानंतरनं मला कमेंट करून कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या घरच्यांना ही रेसिपी आवडली की नाही ते सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर इथे मी एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने ही बिर्याणी काढून घेते आहे. खूप जास्त अशी झणझणीत केलेली नाही आपण. जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही ज्यावेळेस आपण मसाले मॅरिनेटमध्ये टाकतो आहे ना, त्यावेळेस तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता. पण मी मुलांसाठी करत होते, त्यामुळे मी इथे लाल तिखट स्किप केलेलं आहे. परफेक्ट अशी ही तिखट झालेली आहे. तर पहा, आपली बिर्याणी तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खरंच परत एकदा सांगते आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंटसुद्धा करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे ते मला नक्कीच कमेंट करून कळवत जा. बरं, चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.